नमस्कार. कुठलीही बर्थडे पार्टी असो किंवा लहान मुलांचं कुठलं फंक्शन किंवा कुठली आपली एखादी बिशीची पार्टी असो किंवा छोटासा समारंभ, पावभाजी हा ठरलेला मेनू भरपूर घरांमध्ये असतो. पण काय होतं, पावभाजी जी आहे ती आपली बाहेरच्या हॉटेलसारखी बनत नाही आणि खूप जणांचा पावभाजी हा वीक पॉईंट असतो. मग ती हॉटेलसारखी बनण्यासाठी हॉटेलमध्ये काय ट्रिक वापरतात? तर आज मी एक सिक्रेट एक्स्ट्रा टिप सांगितलेली आहे, त्याने तुमचीही पावभाजी अगदी हॉटेलसारखी होईल. तर वेळ न घालवता ही पावभाजी अगदी चमचमीत हॉटेलसारखी कशी बनवायची ते पाहूयात. तर पावभाजी बनवण्यासाठी आधी आपण भाज्या उकडून घेणार आहोत. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत. साधारण मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे घेतलेले होते. याच्या साली काढून घेतल्या आणि असे चौकोनी असे काप करून घेतले. स्वच्छ धुवून घ्यायचे हे बटाटे. हे 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले होते आणि थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेले, त्यामुळे हे काळे पडलेले नाही आहेत. तर हे बटाटे आज आपण वापर करणार आहोत. तर हे आपण कुकरमध्ये टाकणार आहोत. बटाट्यामुळे पावभाजीला दाटसरपणा येतो, त्यामुळे तुम्ही बटाट्याचा वापर थोडा जास्त केला तरीही चालेल. आता इथे मी 100 ग्रॅम आपला फ्लॉवर घेतलेला आहे. हाही स्वच्छ धुवून घेतलेला होता. याची छोटे छोटे असे फुलं काढून घेतलेत, काप करून घेतलेत आणि गरम पाण्यामध्ये हा थोडा वेळ ठेवलेला, जेणेकरून यामध्ये काही आळी कीटक असतील तर ते निघून जातील. तर हा स्वच्छ केलेला फ्लॉवरही आपण कुकरमध्ये घातला. आता इथे 200 ग्रॅम फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे मी, तो स्वच्छ धुवून घेतलेला 2 वेळा, तोही आपण कुकरमध्ये घालणार आहोत. 4 ते 5 छोट्या शिमला मिर्च मी छान चिरून घेतल्या, त्यातल्या बिया काढून घेतल्या. असे चौकोनी आकारामध्ये चिरून घ्यायच्या आणि ह्याही आपण यामध्ये घालणार आहोत. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालवू शकता, जसं की गाजर, बीट तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानेही भरपूर पौष्टिक अशी ही पावभाजी होते. आता यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी ओतलं, जेणेकरून या भाज्या पूर्ण बुडतील असं पाणी ओतायचं. जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर मग ते कुकरच्या शिट्टीमधून ओतू जाऊ शकतं. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. हे सगळं एकत्र करायचं, जेणेकरून मीठ आपलं सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागेल. व्यवस्थित एकत्र केलं. आता कुकरचं झाकण लावायचं आणि या कुकरच्या मी साधारण लो गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तुमच्या कुकरमध्ये भाज्या शिजायला किती वेळ लागतो त्या अंदाजानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. तर 4 ते 5 शिट्ट्या केल्यानंतर पूर्ण शिट्टी थंड झाल्यानंतर हा आपण कुकर उघडून घेणार आहोत. तर मी कुकर लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तर 4 ते 5 आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आपला पूर्ण थंड झाला आहे. आता याचं झाकण उघडून मी या भाज्या शिजल्यात की नाही ते बघते. पहिल्यांदा एक वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतर आपण भाज्या यातल्या शिजल्यात की नाही ते पाहणार आहोत. बटाटा शिजला की यातल्या सगळ्या भाज्या शिजल्या जातात हे लक्षात घ्यायचं, कारण बाकीच्या भाज्या छोट्या आहेत. तर बटाटा मी दाबून बघितला, छान व्यवस्थित छान याचा मॅश होतोय, म्हणजे हा व्यवस्थित शिजला आहे, म्हणजे आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. तर आता एखाद्या मॅशरने ह्या भाज्या आपण सगळ्या मॅश करून घेणार आहोत. तुमची जर लहान मुलं दाताखाली येणारे दाणे जे भाज्यांमध्ये येतात ते खात नसतील तसे, तर तुम्ही ह्या भाज्या थोड्याशा मिक्सरला लावून घेतल्या तरी चालतील. तर या मॅशरच्या साह्याने मी व्यवस्थित मॅश करून घेतल्या. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलरही आलेला आहे. यामध्ये जर तुम्ही बीट आणि गाजर घातलं तर या भाजीला छान असा लालसर कलरही येतो. तर आता मी दाखवते, ही ग्रेव्ही छान अशी घट्ट झालेली आहे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत. तर आता हे साईडला ठेवूयात आणि आपण भाजीची तयारी करूयात. तर एका कढईमध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे. बटर थोडंसं विरघळलं की यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता किंवा पूर्ण तेलाचाही वापर करू शकता. थोडंसं तेल गरम झालं की इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले, छान व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले होते. ते कांदे आपण यामध्ये घालणार आहोत. कांदे जेवढे जास्त बारीक चिरता येतील तेवढे चिरायचे, कारण आपल्याला याची पूर्ण अशी पेस्ट करून घ्यायची असते, गाळ करून घ्यायचा असतो. त्यामुळे कांदा जेवढा जास्त बारीक चिरला जाईल त्याचा छान गाळ होतो आणि त्यामुळे पावभाजीला एकसारखं टेक्स्चर येतं. तर कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा कांदा परतायला साधारण 7 ते 8 मिनटं लागतात, पण लो गॅसवरती हा व्यवस्थित छान असा खरपूस परतून घ्यायचा. जेवढा कांदा तुम्ही छान जास्त शिजवाल तेवढी पावभाजी छान एकसारखी लागते, त्याला टेक्स्चर छान येतं. तर कांदा आपण 7 ते 8 मिनटं छान एकसारखा परतून घेतला. तुम्ही पाहू शकता जेवढा आपण कांदा टाकलेला त्याच्या निम्मा झालेला आहे, हा छान शिजला गेलेला आहे. आता थोडंसं तेल टाकून इथे मी साधारण 2 चमचे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती घालणार आहोत. तुम्ही विकतचीही वापरू शकता. तर ही पेस्टही आपण छान आधी 2 मिनटं तेलावरती परतून घेणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा कांद्यामध्ये मिक्स करून 1-2 मिनटं छान परतून घेणार आहोत. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ही परतून घ्यायची.
पण सतत हलवत राहायचं, नाहीतर ही करपू शकते. तर 1-2 मिनटं छान मस्त अशी ही पेस्ट परतून घ्यायची. ही पेस्ट व्यवस्थित परतली गेली की आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. तर इथे मी मध्यम आकाराचे 3 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले होते, ते आपण यामध्ये घालणार आहोत. टोमॅटोचीही आपल्याला छान प्युरी करून घ्यायची आहे, याचा पूर्ण गाळ करून घ्यायचा आहे. त्यामुळे टोमॅटो ही बारीक चिरून घेतलेले आहेत. आता तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायच्याऐवजी त्याची पेस्ट बनवून घेतली मिक्सरला बारीक करून तरीही चालेल. तर टोमॅटो आपला पूर्ण मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आता छान दबला जातोय, हा छान मऊसूद असा झालेला आहे. तर हा व्यवस्थित आपण अजून 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावा तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल. टोमॅटो आपला छान शिजला गेलाय. आपण थोडे मसाले घालणार आहोत. 1 चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे. अर्धा चमचा इथे मी धनेपूड घालणार आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे. तर तुमच्याकडे घरगुती जो कोणता साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरीही चालेल किंवा पूर्ण काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली तरीही चालेल. मसाले 1-2 मिनटं आपण कांदा आणि टोमॅटो सोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. तर साधारण 1.5 चमचा मी यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मसाला आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत. तर आपल्या या मसाल्यांना छान तेल सुटायला लागलेलं आहे. 1-2 मिनटं मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतले गेले की याचा जो चव आहे ती कांदा आणि टोमॅटोमध्ये छान उतरते. तर मसाल्यांना छान तेल सुटलंय. आता आपण ज्या मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत. तर या सगळ्या भाज्या घालून आपण ह्या व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. या मसाल्यासोबत व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. तुम्हाला किती घट्ट किती पातळ बनवायचे यानुसार तुम्ही यामध्ये पुन्हा पाणी घालू शकता. पण यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे पावभाजी नंतर जशी आपण उकळून घेऊ तशी ती दाटसर होते. तर या आत्ताच थोडीशी दाटसर वाटते, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. तर साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याला छान एक उकळी आणून देणार आहोत. तर लो फ्लेमवरतीच याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची. ही जशी उकळेल तशी ती पुन्हा थोडीशी दाटसर होते. आपली भाजी छान उकळतीये तोपर्यंत आपण एक इथे सिक्रेट तडका बनवून देणार आहोत. तर हीच एक एक्स्ट्रा स्टेप आहे जी बाहेरच्या हॉटेलमध्ये केली जाते, त्यामुळे बाहेरच्या हॉटेलमधली पावभाजी मस्त चमचमीत अशी लागते. तर तडका पॅनमध्ये मी इथं थोडंसं बटर घेतलेलं आहे. बटर आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. सगळं बटर व्यवस्थित वितळायला लागलं की आपण यामध्ये थोडंसं मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे आणि थोडासा पावभाजी मसाला आहे तो घालणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून हा मस्त थोडासा बटरमध्ये परतून घेणार आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. आता हा जो तडका आपण छान बनवून घेतलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा. आपली भाजी इकडे छान उकळली गेलेली आहे, मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये हा तडका घालायचा. तर हा बटरचा तडका वरून तुम्ही नक्की देऊन पहा, त्याने आपली पावभाजीची टेस्ट खूप छान येते. बाहेरच्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जी तुम्ही पावभाजी खाता त्याला अशी चमचमीत जी चव येते ती ही एक्स्ट्रा बटरचा तडका दिल्यामुळेच येते. तर असा हा छान बटरचा तडका देऊन आपण ही पुन्हा भाजी व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता भाजी आता पुन्हा दाटसर व्हायला लागली आहे. तर ही आपण 1-2 मिनटं अजून उकळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर मस्त आपली अशी ही दाटसर भाजी तयार झालेली आहे. तर आपली ही भाजी तयार झाली आहे. आता आपण मस्त मसाला पाव कसे बनवायचे ते पाहूयात. गॅसची फ्लेम बंद करून आपण भाजी दुसरीकडे ठेवणार आहोत. तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. बटर थोडंसं वितळलं की यामध्ये थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी तयार केलेली भाजी 1-2 चमचे मी यावरती टाकते, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण 1-2 पाव घेतलेले आहेत त्याला ही भाजी व्यवस्थित लावून घ्यायची दोन्ही साईडने आणि छान हे पाव या भाजीमध्ये आणि या बटरच्या तडक्यामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे. तर 1-2 मिनटं पाव असे छान खरपूस भाजून घेतले की बटरमुळे आणि पावभाजीच्या मसाल्यामुळे ते पावांना खूप छान चव येते. तर व्यवस्थित असे हे दाबून हे पाव आपण भाजून घेणार आहोत आणि मस्त आपले हे मसाला पाव रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे तयार झालेले आहेत. तर आपले मसाला पाव तयार आहेत, इकडे भाजी तयार आहे. तर मस्त गरमागरम भाजीवरती थोडंसं बटर किंवा तूप टाकायचं आणि मस्त गरमागरम ताव मारून घ्यायचा. तर अशी ही पावभाजी एक एक्स्ट्रा स्टेप केली तर हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी बनते. तर अशी ही पावभाजी घरच्या घरी तुम्हीही बनवून पहा, पुन्हा हॉटेलमध्ये जायची तुम्हाला गरज लागणार नाही.
झटपट बनते, अगदी चविष्ट बनते, सोपी कृती आहे. एकदा तुम्हीही बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी चमचमीत अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.